सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून एकादश स्थानामध्ये चंद्र तर द्वादश स्थानामध्ये शनी येतोय. कामाच्या ठिकाणी नवीन अधिकारी किंवा जबाबदारी तुमची वाढलेली असेल. तुम्हाला कामांचं नियोजन व्यवस्थित करावं लागेल, तरच तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. क्रिएटिव्ह कामाचा तुम्हाला योग असून तुमचा उत्साह द्विगुणित होईल. चांगली तुमची आर्थिक स्थिती असून लाभाचे योग तुमच्यासाठी जुळून येत आहेत. मुलांच्या विवाहाबद्दल जर तुम्ही प्रयत्नात असाल तर स्थळ तुम्हाला नक्कीच येईल आणि तुमच्या घरात लवकरच सनई चौघडे वाजतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असेल तरी विरोधकांपासून तुम्ही सावध राहा. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र हा सिंह राशीत असून चतुर्थ स्थानामध्ये बसून दशम स्थानात शुभवृष्टी टाकतोय. जे काही काम तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला यश असून लाभाचे देखील योग आहेत. तुमच्या राशीचा स्वामी शुक्रामुळे भौतिक आणि सांसारिक सुख वाढवेल. आज तुम्ही भरपूर खरेदी कराल. तुमच्या घरातील ज्येष्ठांसोबत तुमचे वादविवाद नकोत, त्यामुळे त्यांचं म्हणणं ऐका म्हणजे तुम्हाला कामात यश मिळेल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा मान सन्मानाचा योग घेऊन येतोय. नवम स्थानात चंद्र आणि नवम भाग्यामध्ये कुंभ राशीचा राहू असल्यामुळे मान सन्मान तुम्हाला मिळेल आणि समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायातील भागीदार आणि जोडीदार प्रत्येक कामात आणि निर्यातीमध्ये मोलाची साथ देतील. कर्जाचा भार तुमच्यावरचा कमी झाल्यामुळे तुम्ही थोडंसं रिलॅक्स फील कराल. दरम्यान राहू तुमच्या राशीमध्ये अधिकच सक्रिय असल्यामुळे तुमच्या घरी चोरी होण्याची भीती आहे, त्यामुळे सावध राहा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीच्या लोकांची आजची आर्थिक स्थिती उत्तम असेल. तुमच्यावरती कर्क राशीचा गुरु आणि अष्टम स्थानातील चंद्र यांचा प्रभाव आहे, त्यामुळे तुमचं थांबलेलं पेमेंट किंवा लाभाचे योग जोडून येतील. कामाच्या ठिकाणी मानसिक ताण आणि संभ्रम होण्याची भीती आहे. त्याचा परिणाम दैनंदिन कामावर तुमच्या होऊ शकतो, तेव्हा तुम्ही सावध राहा आणि तुमचं काम वेळेत पूर्ण करा. तुमचे नातेसंबंध हे अधिक मजबूत करण्यासाठी ही वेळ चांगली आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश आहे, परंतु अथक प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. संध्याकाळी एखाद्या मंगल कार्यामध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीचं समाधान होईल हे पहा. तसेच कधीकधी इतरांचं म्हणणं ऐकण्यात काहीच हरकत नाही. तुमचं दुकान असेल किंवा ऑफिसमध्ये टीम वर्कला तुम्ही महत्त्व द्या. यामुळे समस्येचं निराकरण तुमचं पटकन होईल. याशिवाय प्रोजेक्ट तुमचे वेळेत मार्गी लागतील. कोणालाही दुखावणं तुम्हाला महागात पडू शकतं. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस थोडासा ताणतणावाचा राहील. कामाच्या ठिकाणी बदलाचा सामना तुम्हाला करावा लागेल. अगदी सुरुवातीला थोडंसं कठीण वाटेल, परंतु बदल तुमच्यासाठी सकारात्मक आहेत. महिला सहकारी किंवा अधिकारी तुमची मदत नक्कीच करतील. तुमच्या राशीपासून षष्ठ स्थानात राहू भ्रमण करतोय, तर चंद्र देखील षष्ठ स्थानात असल्यामुळे मित्रांशी निरर्थक वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही वादविवादापासून दूर राहा आणि आजूबाजूचं वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास.
स्वामी सांगतात की तुळ राशीसाठी आजचा दिवस हा फायदेशीर आहे. तुमची भेट एखाद्या महान व्यक्तीसोबत होऊ शकते. त्याचा फायदा भविष्यामध्ये तुम्हाला करिअर किंवा व्यवसायात होईल. काही बदल हे अचानक घडतील, त्यामुळे तुम्हाला लाभ होईल. नवीन काम सुरू करत असताना कायदेशीर आणि तंत्रज्ञानाच्या संबंधित गोष्टी व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही निर्णय घ्या. घरातील जुनी किंवा फार दिवसांपासून बाकी राहिलेली कामं पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा आनंद आणि उत्साहाचा राहील. नोकरी असो किंवा घर, सर्व जबाबदारी तुमची अगदी यशस्वीपणे तुम्ही पार पाडणार आहात. जे काही काम तुम्ही कराल त्यात तुम्ही फोकस करा, म्हणजे तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये सल्ला तुम्हाला लाभदायक असून समस्या तुमच्या मार्गी लागतील. दुपारनंतर तुम्ही रिलॅक्स फील कराल. मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल, त्यामुळे तुमचा आनंद हा वाढेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या सूचनांचं स्वागत होईल. मीटिंग असेल तर तुमचा शब्द हा प्रमाण मानला जाईल. जुन्या कर्जातनं थोडीफार तरी तुमची मुक्तता होईल. घरासाठी काही आवश्यक वस्तू तुम्ही खरेदी करणार आहात. दरम्यान खर्च करत असताना पैशांची विशेष काळजी घ्या. शक्यतो बजेटकडे पहा. अनावश्यक खरेदी करू नका. संध्याकाळचा वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत अगदी आनंदात व्यतीत कराल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात मकर राशीसाठी आजचा दिवस हा सुख समृद्धीचे योग घेऊन येतोय. तुमच्या कामामध्ये यश आणि व्यवसायामध्ये तुम्हाला लाभाचे योग आहेत. द्वितीय स्थानातील चंद्रामुळे जे काही काम तुम्ही हाती घ्याल ते अगदी वेळेत पूर्ण होईल. आज तुम्ही उधारी देणं आणि घेणं दोन्ही टाळा, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. आपल्या माणसांचा सहवास नेहमीच तुमच्या मनाला आनंद देईल. तुमच्या बाबतीत असं काही घडेल, त्यामुळे तुमचे नातेसंबंध अधिक इतरांशी मधुर होतील. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर मोठ्यांचा सल्ला अवश्य घ्या. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीचा स्वामी हा शनी द्वितीय कोश स्थानात असून राजकीय कामामध्ये यश मिळण्याचे योग आहेत. तुम्ही राजकारणातील कार्य जास्त वाढवणार आहात. तुमचा सक्रिय समाजातील सहभाग हा तुम्हाला चांगले यश देईल. स्पर्धेत प्रतिस्पर्धी असो किंवा विरोधक, त्याच्यावरती तुम्ही सहजपणे मात कराल. तुमची हुशारी आणि वेग यामुळे तुमचे प्रोजेक्ट अगदी प्रगतीपथावरती असतील. दुपारनंतर कामाचा भार कमी होऊन तुम्ही रिलॅक्स फील कराल. धार्मिक किंवा पुण्यकर्मावरती संध्याकाळी तुम्ही जास्त खर्च करणार आहात. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा लाभाचा असला तरी कठोर मेहनतीची तयारी ठेवा. तुमच्या राशीचा स्वामी गुरु काही दिवसांपासून कर्क राशीत पंचम स्थानात तर चंद्र हा द्वादश स्थानात आहे. तेव्हा तुम्हाला संपत्ती मिळण्याचे योग आहेत. तुमची हरवलेली वस्तू तुम्हाला सापडू शकते किंवा पेमेंट जर थांबलं असेल तर ते मिळेल. त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. हुशारी आणि तज्ज्ञांचा सल्ला ही तुमच्या यशाची सूत्र असतील, त्यामुळे त्याचा योग्य वापर करा. सगळ्यांना समजून घ्या आणि यशाकडे वाटचाल करा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.